तर सर जॉन लॉरेन्स हा का कोण होता? व्हाईसरॉय होता, त्यानंतरचा महत्वाचा व्हाईसरॉय होता. त्याला मी एवढ्यासाठीच घेतलेलं आहे की त्याने एक महत्वाचं काम केलं. सर जॉन लॉरेन्स याने एक महत्वाचं काम काय केलं, तर त्यानं भारतात पाटबंधारे खातं सुरू केलं, म्हणजे ज्याला आपण इरिगेशन डिपार्टमेंट म्हणतो. 21 वरून 19 वर्षे एवढंच ICS या परीक्षेला बसणाऱ्या मुलांचं वय केलं. म्हणजे बघा किती अडचणीचं काम केलं. कारण ICS ची परीक्षा व्हायची इंग्लंडमध्ये आणि भारतातून तो मुलगा इंग्लंडमध्ये जाऊन एक्झाम देणार आणि तो मुलगा किती वर्षाचा पाहिजे? 19 वर्षांचाच जास्त पाहिजे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं, हंटर कमिशन पुढे साक्ष दिली आणि प्राथमिक शिक्षणासंदर्भातला एक अत्यंत महत्वाचा विचार मांडला. तो विचार कोणता? तर प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत व्हावं. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी प्राध्यापक सचिन सत्रे. पोलीस भरतीसाठी आपण GK म्हणजे जनरल नॉलेज हा घटक बघत आहोत. त्या अंतर्गत भारताचा इतिहास हा विषय मी तुम्हाला शिकवत आहे. भारताच्या इतिहासाअंतर्गत ज्याच्यावर हमखास प्रश्न येतात ते म्हणजे भारताचे गव्हर्नर जनरल्स आणि भारताचे व्हाईसरॉय याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, याच्या आधी आपलं एक लेक्चर झालेलं आहे, त्यात बंगालचे गव्हर्नर आणि बंगालचे गव्हर्नर जनरल्स याच्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तो पहिला भाग, हे लेक्चर बघण्याआधी जर तुम्ही तो पहिला भाग बघितला तर तुम्हाला अजून ज्यादा फायदा होईल. तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. यामध्ये आपण शिकणार आहोत भारताचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर लगेच बघूया. बघा, पहिला मुद्दा आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे. मुद्दा लक्षात घ्या. लॉर्ड कॅनिंग हा काय आहे? भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे. 1856 ते 1858 या काळात तो गव्हर्नर जनरल होता. 1856 ते 1858 या कालावधीत तो गव्हर्नर जनरल होता. पण हा काय आहे? भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे. इंग्रजांच्या काळातला भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण आहे? लॉर्ड कॅनिंग. आणि हाच काय आहे? पहिला व्हाईसरॉय आहे. हाच काय आहे? पहिला व्हाईसरॉय आहे. लॉर्ड कॅनिंग हाच काय आहे? भारताचा पहिला व्हाईसरॉय ब्रिटिश काळातला. आता बघा, याच्या कालावधीत कोणकोणत्या घडामोडी घडल्या महत्वाच्या? तर याच्या कालावधीत सर्वात महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे 1857चा उठाव. 1857चा उठाव कुणाच्या कालावधीत घडला? तर लॉर्ड कॅनिंग याच्या कालावधीत 1857चा उठाव घडला. या 1857च्या उठावादरम्यान हा कोण होता? भारताचा गव्हर्नर जनरल होता. भारताचा व्हाईसरॉय नव्हे. तर कोण होता? भारताचा गव्हर्नर जनरल, हे लक्षात ठेवा. आणि यानंच काय केलं तर 1857चा उठाव मोडून काढला, म्हणजे दडपून काढला. म्हणजेच 1857चा उठाव शमवला. आलं ध्यानात? 1857चा उठाव मोडून काढला म्हणजे तो दडपून टाकला. तो कोणी? लॉर्ड कॅनिंग यानं. आणि लॉर्ड कॅनिंग यानं 1857चा उठाव दडपून टाकला म्हणून याचं बक्षीस, 1857चा उठाव दडपला याचं बक्षीस म्हणजे 1858च्या कायद्यानुसार लॉर्ड कॅनिंगला काय केलं? भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून त्याची नियुक्ती केली गेली. या तो गव्हर्नर जनरल होता, त्याची तशीच कारकीर्द पुढे सुरू राहिली. ती कोणत्या नावानं? तर व्हाईसरॉय या नावानं. हा काय बनला? भारताचा पहिला व्हाईसरॉय. भारताचा पहिला व्हाईसरॉय कशामुळे बनला? तर त्यानं 1857चा उठाव यशस्वीपणे मोडून काढला. त्यामुळं इंग्लंडच्या सरकारने त्याला बक्षीस म्हणून काय केलं? भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केलं. तर बघा, हा जो 1858चा कायदा आहे तो कशामुळे झाला? तर 1858 म्हणजे 1857चा जो उठाव झाला त्या प्रकारचा उठाव पुन्हा होऊ नये म्हणून काय केलं? इंग्लंडच्या सरकारनं भारतात जी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती ती ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही इंग्लंडच्या सरकारनं स्वतःच्या ताब्यात घेतली. ती कोणत्या कायद्यानुसार? या 1858च्या कायद्यानुसार. 1858च्या कायद्यानुसार घेतली. आणि मग इंग्लंडच्या राजाचा किंवा इंग्लंडच्या राणीचा प्रतिनिधी म्हणून इथे एक प्रमुख नेमला. त्या इंग्लंडचा राजाचा प्रतिनिधी किंवा राणीचा प्रतिनिधी म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? व्हाईसरॉय म्हणतो. त्यालाच काय म्हणतो? व्हाईसरॉय. व्हाईसरॉय याचा अर्थ काय? तर इंग्लंडच्या राजाचा किंवा राणीचा प्रतिनिधी असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हे एक पद निर्माण केलं व्हाईसरॉय हे. आणि त्यात पहिला व्हाईसरॉय कुणाला बनवलं? लॉर्ड कॅनिंग याला.
तर हे महत्वाचं आहे. तर लॉर्ड कॅनिंग यानं काय केलं, डलहौसी जो होता, लॉर्ड कॅनिंगच्या आधी जो भारताचा गव्हर्नर जनरल होता तो होता लॉर्ड डलहौसी. तर या लॉर्ड डलहौसीचं जे संस्थाने खालसा धोरण आहे, याच्या आधी लेक्चरमध्ये आपण ते पाहिलेलं आहे संस्थाने खालसा धोरण. तर हे संस्थाने खालसा धोरण लॉर्ड कॅनिंगनं रद्द केलं. संस्थाने खालसा धोरण कोणी रद्द केलं, लॉर्ड कॅनिंगनं. आणि ते धोरण सुरू केलं होतं लॉर्ड डलहौसीनं. आता हे धोरण रद्द का केलं, तर या संस्थाने खालसा धोरणामुळेच काय झालं, 1857चा उठाव झाला. संस्थाने खालसा धोरण हे एक महत्वाचं कारण होतं 1857चा उठाव होण्यासाठी. त्यामुळं लॉर्ड कॅनिंगने काय केलं, डलहौसीचं संस्थाने खालसा धोरण रद्द केलं. त्यानंतर बघा याच्या कालावधीतच 1856-57 दरम्यान 1856-57 दरम्यान काय झालं, भारतात ICS या परीक्षेची सुरुवात झाली. भारतात ICS परीक्षेची सुरुवात झाली. भारतात ICS परीक्षेची सुरुवात कोणाच्या कालावधीत झाली, तर लॉर्ड कॅनिंगच्या काळात. ICS परीक्षा म्हणजे काय, तर भारतामध्ये क्लास 1 ऑफिसर निवडण्यासाठी ही परीक्षा व्हायची. ICS ची परीक्षा, ही परीक्षा इंग्लंडमध्ये व्हायची. ICS ची परीक्षा इंग्लंडमध्ये व्हायची. पण त्या परीक्षेद्वारे काय निवडले जायचे, तर भारतातील क्लास 1 ऑफिसर. क्लास 1 ऑफिसर म्हणजे सध्या आपण ज्यांना IPS म्हणतो, IAS म्हणतो, तसे ते ICS ऑफिसर निवडले जायचे. तर त्या परीक्षेला सुरुवात 1856-57ला कोणाच्या कालावधीत झाली, लॉर्ड कॅनिंगच्या काळात. ICSचा लॉंग फॉर्म सांगतो. ICS म्हणजे काय, इंडियन सिव्हिल सर्व्हिस. इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजे ICS. या परीक्षेची सुरुवात लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीत झाली. त्यानंतर बघा लॉर्ड कॅनिंगच्याच कालावधीत महत्वाच्या अजून काय घडामोडी घडल्या, तर 1857ला मुंबई, मद्रास आणि कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना झाली. 1857 हे साल महत्वाचा आहे. 1857चा उठाव सुरू असतानाच इंग्रजांनी काय केलं, भारतात 3 ठिकाणी विद्यापीठ सुरू केली. त्यात मुंबई, मद्रास आणि कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना केली. येथे विद्यापीठांची स्थापना केली. आता या आपला जो PPT आहे त्याच्यामध्ये कोलकाता हे शेवटी गेलेलं आहे. म्हणजे या 3 विद्यापीठांमध्ये पहिलं विद्यापीठ कोणतं स्थापन झालं, तर ते कोलकाता विद्यापीठ हे पहिलं स्थापन झालं. हे पहिलं विद्यापीठ. आणि मुंबई आणि मद्रास हे त्यानंतर स्थापन झाले. पण 1857लाच ही 3 विद्यापीठ स्थापन झाली. 3 विद्यापीठांची स्थापना 1857ला झाली. त्यानंतर 1858ला काय झालं बघा, तर 1858ला लॉर्ड कॅनिंग यानं अलाहाबाद या ठिकाणी, अलाहाबाद या शहरात, हे सध्याच्या उत्तर प्रदेश मधलं शहर आहे अलाहाबाद. तर अलाहाबाद या ठिकाणी काय केलं, राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा वाचून दाखवला. आता राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा काय होता, तर 1857च्या उठावानंतर भारतीय लोकांच्या मनात जो इंग्रजांच्या विषयी असंतोष होता, तो असंतोष कमी करण्यासाठी इंग्लंडची जी राणी होती व्हिक्टोरिया, हिनं एक जाहीरनामा जाहीर केला. पण ती इंग्लंडची राणी काही भारतात आली नाही. मग त्या इंग्लंडच्या राणीने एक जाहीरनामा जाहीर केला. तो भारतात वाचून दाखवण्याचं कोणी काम केलं, तर लॉर्ड कॅनिंग यानं केलं. आणि लॉर्ड कॅनिंग यानं तो कोणत्या शहरात वाचला याच्यावर पण प्रश्न येतो. राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंग यानं कोणत्या शहरात वाचला, तर तो अलाहाबाद या शहरात वाचला. हे महत्वाचं आहे. त्यानंतर 1859ला बघा काय केलं. 1859ला लॉर्ड कॅनिंगनं काय केलं, तर भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले. बघा लॉर्ड कॅनिंगनं काय केलं, भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले. पण हे कोणाच्या सल्ल्यानुसार केलं, तर आधीचा तो भारत मंत्री चार्ल्स वूड जो होता, हा नंतर भारत मंत्री झाला. तर चार्ल्स वूड जो होता त्याच्या सल्ल्यानुसार काय केलं, लॉर्ड कॅनिंग यानं भारतात प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं सुरू केलं. भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं सुरू, ते चार्ल्स वूडच्या सल्ल्यानुसार बरं का, हा महत्वाचा आहे. चार्ल्स वूडच्या सल्ल्यानुसार लॉर्ड कॅनिंग यानं भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं सुरू केलं. त्यानंतर 1860ला त्याने एक महत्वाचं काम केलं. 1860ला काय केलं, तर 1860च्या आधीच एक घडामोड घडली होती, ती म्हणजे 1836ला. 1836 मध्ये लॉर्ड मॅकॉले यानं इंडियन पिनल कोड तयार केला होता. इंडियन पिनल कोड म्हणजे IPC म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीची एक ती संहिता होती. ती आता 2024 पर्यंत चालू होती. पण 2024 मध्ये तिचं नाव बदललेलं आहे, त्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे.
तर ही जी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीची जी इंडियन पिनल कोड किंवा IPC आपण ज्याला म्हणतो, ते कुणी आणला होता 1836 मध्येच लॉर्ड मॅकॉलेनं तयार केला होता. लॉर्ड मॅकॉले यानं 1836 मध्ये तयार केला होता, पण त्याला मान्यता कुणी दिली? लॉर्ड कॅनिंग यानं दिली, ती 1860 ला. म्हणजे IPC तयार केला होता 1836 ला, त्याला मिळाली 1860 ला मान्यता. 1860 ला मान्यता दिली कुणी? तर लॉर्ड कॅनिंग यानं. लॉर्ड कॅनिंग यानं, हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढं 1861 ला महत्वाचा एक कायदा झाला लॉर्ड कॅनिंगच्याच काळात. 1861 ला लॉर्ड कॅनिंगच्या काळात एक महत्वाचा कायदा झाला, तो म्हणजे इंडियन हायकोर्ट ऍक्ट. इंडियन हायकोर्ट ऍक्ट म्हणजे भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा असं याला म्हटलं जातं. भारतातील उच्च न्यायालयांचा कायदा असं म्हटलं जातं. इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 ला झाला आणि त्यानुसार या 3 शहरांमध्ये मुंबई, मद्रास आणि कोलकाता आहे, या 3 शहरांमध्ये काय झाली? उच्च न्यायालयांची स्थापना झाली. बघा 1861 लाच मुंबई, मद्रास व कोलकाता या ठिकाणी काय झाली? भारतात उच्च न्यायालयांची प्रथमतः स्थापना झाली त्या इंडियन हायकोर्ट ऍक्ट नुसार. तर इथं एक मुलांचं कन्फ्युजन होऊ नये मुद्दा, त्यामुळे एक मुद्दा पुन्हा मी सांगतो, तो म्हणजे 1857 ला काय झालं? तर मुंबई, मद्रास आणि कोलकाता याच ठिकाणी काय झालं? विद्यापीठांची स्थापना झाली. ही शिक्षण क्षेत्रातली घडामोड आहे. विद्यापीठांची स्थापना होणं ही शिक्षण क्षेत्रातील घडामोड आहे. तर 1857 ला मुंबई, मद्रास आणि कोलकाता इथं विद्यापीठांची स्थापना झाली आणि त्यानंतर 1861 ला मुंबई, मद्रास आणि कोलकाता इथं काय झालं? उच्च न्यायालयांची स्थापना झाली. याच्यावर प्रश्न येतो, ही उच्च न्यायालयांची स्थापना या 3 शहरात झाली आणि विद्यापीठांची स्थापना पण या 3 शहरात झाली. ही कुणाच्या कालावधीत झाली? तर लॉर्ड कॅनिंग यांच्या कालावधीत झाली. बघा लॉर्ड कॅनिंग यानंतरचा महत्वाचा व्हाईसरॉय. आता लॉर्ड कॅनिंग नंतर काय आहेत? सगळे व्हाईसरॉय आहेत, मुद्दा लक्षात घ्या. लॉर्ड कॅनिंग नंतर जे येणारे आहेत ते सगळे कोण आहेत? व्हाईसरॉय आहेत. लॉर्ड कॅनिंग हा त्याच्या कालावधीत सुरुवातीच्या 2 वर्ष भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि 1858 ला तो व्हाईसरॉय झाला आणि तिथून पुढे व्हाईसरॉय हेच पद पुढे राहिलं. तर सर जॉन लॉरेन्स हा का कोण होता? व्हाईसरॉय होता. त्यानंतरचा महत्वाचा व्हाईसरॉय होता. त्याला मी एवढ्यासाठीच घेतलेलं आहे की त्याने एक महत्वाचं काम केलं. सर जॉन लॉरेन्स याने एक महत्वाचं काम काय केलं? तर त्यानं भारतात पाटबंधारे खातं सुरू केलं, म्हणजे ज्याला आपण इरिगेशन डिपार्टमेंट म्हणतो. भारतात इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे पाटबंधारे खातं कोणी सुरू केलं? तर सर जॉन लॉरेन्स यांनी भारतात पाटबंधारे खात्याची सुरुवात केली. बघा पाठीमागं मी सांगितलं होतं, आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की भारतामध्ये PWD म्हणजे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट किंवा सार्वजनिक बांधकाम खाते जे आहे त्याची सुरुवात कोणी केली? तर लॉर्ड डलहौसी यांनी केली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली आहे. तर सर जॉन लॉरेन्स यांनी कशाची स्थापना केली आहे? पाटबंधारे खात्याची. पाटबंधारे खाते कोणी सुरू केले? तर सर जॉन लॉरेन्स यांनी. आता पुढला हा महत्वाचा आहे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो भारताचा 1869 ते 1872 या कालावधीत भारताचा व्हाईसरॉय होता. लॉर्ड मेयो हा 1869 ते 1872 या कालावधीत भारताचा व्हाईसरॉय होता. तर हा जो लॉर्ड मेयो होता तो इंग्लंडची राणी, मगाशीच आपला या राणी व्हिक्टोरियाचा उल्लेख होऊन गेलाय. 1857च्या उठावाच्या वेळी किंवा 1857च्या उठावानंतर जो अलाहाबाद इथं जाहीरनामा जाहीर झाला तो राणी व्हिक्टोरियानंच जाहीर केला होता आणि या राणी व्हिक्टोरियाचा हा मुलगा होता. राणी व्हिक्टोरियाचा काय होता? हा मुलगा होता. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिचा हा मुलगा होता लॉर्ड मेयो. तर यानं काय महत्वाच्या घडामोडी केल्या ती म्हणजे 1870 मध्ये यानं काय केलं? आर्थिक विकेंद्रीकरणाचं विधेयक पारित केलं. आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर हे विधेयक सादर करण्याआधी भारतामध्ये आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होतं, म्हणजे एकाच सत्तेच्या हातात काय होतं? सगळी आर्थिक सत्ता होती. त्या आर्थिक सत्ता काय केली? ती भारतातल्या ज्या काही राज्य असतील किंवा प्रांत असतील त्यांना पण काही आर्थिक अधिकार दिले. म्हणजे आर्थिक अधिकार जे आहे ते वरच्या सत्तेकडून खालच्या सत्तेकडे आणि खालच्या सत्तेकडून त्याच्या खालच्या सत्तेकडे देणं म्हणजे काय? त्याला म्हणतात आर्थिक विकेंद्रीकरण. तर 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचं विधेयक लॉर्ड मेयोनच मांडलं. त्यामुळे लॉर्ड मेयोला काय म्हणतात? त्यामुळे लॉर्ड मेयोला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनकच म्हणतात. लॉर्ड मेयोलाच काय म्हणतात? भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. हे वाक्य इथं पाहिजे होतं, ते खाली आलेलं आहे. तर मुद्दा हा तुम्ही लक्षात घ्या की लॉर्ड मेयो यालाच काय म्हणतात?
भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं म्हणतात. कशामुळे म्हणतात तर लॉर्ड मेयो यानंच काय केलं, 1870 मध्ये भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाचं विधेयक पारित केलं. पारित केलं म्हणजे संमत केलं. पारित केलं म्हणजे संमत केलं. त्यानंतर लॉर्ड मेयोनंच काय केलं तर भारतात पहिली जनगणना घडवून आणली. भारतात पहिली जनगणना करण्याचं काम कोणी केलं तर लॉर्ड मेयो यानंच. लॉर्ड मेयो यानंच काय केलं, भारतात पहिली जनगणना केली. ती कधी केली बघा, ती केलेली आहे 1872 साली. 1872 साली लॉर्ड मेयो यानं काय केलं, भारतात पहिली जनगणना घडवून आणली किंवा पहिली जनगणना केली लॉर्ड मेयो यानं. पण 1872 या वर्षीच काय झालं तर 1872 या वर्षीच लॉर्ड मेयो हा अंदमानला गेलेला होता. अंदमान या ठिकाणी काय झालं, शेर अली नावाच्या एका व्यक्तीनं लॉर्ड मेयोचा खून केला. शेर अली हा एक स्वातंत्र्य सेनानी होता. त्याच्या मनात इंग्रजांच्या विषयी राग होता. त्यामुळे हा शेर अलीनं काय केलं, अंदमान इथं लॉर्ड मेयो याची हत्या केली किंवा त्याचा खून केला. अंदमान या ठिकाणी कोणी केला, लॉर्ड मेयोचा खून तर शेर अली. शेर अलीचं नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण लॉर्ड मेयो याच्याविषयी माहिती बघितली. आता पुढे माहिती बघूया. लॉर्ड मेयो नंतरचा पुढला महत्वाचा व्हॉइसरॉय, लॉर्ड मेयो नंतर महत्वाचा व्हॉइसरॉय आहे लॉर्ड लिटन. तर लॉर्ड लिटनचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर भारतातील सर्वात अप्रिय व्हॉइसरॉय आहे. सर्वात अप्रिय व्हॉइसरॉय कोण आहे, लॉर्ड लिटन. म्हणजे असे दोघ जण आहेत. सर्वात अप्रिय व्हॉइसरॉय कोण आहेत, हा एक लॉर्ड लिटन हा एक, आणि दुसरा आहे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन हा सुद्धा भारतीयांचा काय सर्वात अप्रिय होता. सर्वात अप्रिय म्हटलं तर दोघांची नावं घ्यायची. खरं तर इथं सर्वात अप्रिय म्हटलं तर फक्त एकाचं नाव तुमच्या लक्षात येईल, पण दोघ आहेत. सर्वात अप्रिय असणारे दोघ जण आहेत. एक म्हणजे लिटन, लॉर्ड लिटन, आणि दुसरा आहे लॉर्ड कर्झन. हे दोघं सर्वात अप्रिय व्हॉइसरॉय म्हणून ओळखले जातात. तर या लॉर्ड लिटन अप्रिय ठरण्याचं कारण काय बघा. याच्या कालावधीत काय झालं, 1876 ते 78 या दरम्यान भारतात भयंकर दुष्काळ पडला. म्हणजे दुष्काळ पडणं आणि लिटन याचा काय संबंध नव्हता, कारण ही नैसर्गिक घटना आहे. तरी पण लोकांच्या मनात त्यावेळेस इंग्रजांच्या विषयी राग निर्माण झालाच. 1876 ते 1878 या दरम्यान काय झालं, भारतात भयंकर दुष्काळ पडला. लोकांचे खूप हाल झाले. तर या दुष्काळावर उपाय सुचवण्यासाठी लॉर्ड लिटननं एक आयोग नेमला. तो म्हणजे रिचर्ड स्ट्रॅची आयोग. रिचर्ड स्ट्रॅची आयोग हा दुष्काळ आयोग आहे बरं का. रिचर्ड स्ट्रॅची हा दुष्काळ आयोग कुणी नेमला, लॉर्ड लिटन याने नेमला. तो कसा नेमला तर हा 1876 ते 78 या दरम्यान भारतात जो भयंकर दुष्काळ पडला होता त्या दुष्काळावर उपाययोजना सुचवण्यासाठी नेमला. आणि या स्ट्रॅची आयोगानं पुढं शिफारशी दिल्या. स्ट्रॅची आयोगानं पुढं शिफारशी दिल्या. त्याच्या आधारेच काय झालं, 1883 ला भारतात दुष्काळ संहिता तयार केली गेली. भारतात दुष्काळ संहिता तयार केली गेली. दुष्काळ संहिता म्हणजेच त्याला आपण फॅमिन कोड म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ काय, दुष्काळ संहितेचा अर्थ काय तर दुष्काळ पडल्यानंतर तो कसा हाताळायचा, सरकारनं तो कसा हाताळायचा, सरकारनं त्या कालावधीत कोणती कामं करायची, किंवा दुष्काळ पडूच नये म्हणून काय उपाययोजना करायच्या, किंवा दुष्काळ पडला तर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काय करायचं, असं ह्या दुष्काळ संहितेमध्ये सांगितलेलं होतं. सध्याच्या काळात जरी भारतभर दुष्काळ पडला तर त्या दुष्काळ निवारण करण्यासाठी ज्या उपाययोजना असतात त्या उपाययोजनांपैकी बऱ्याच उपाययोजना ह्या कोणत्या आहेत, या स्ट्रॅची आयोगाच्या या दुष्काळ संहितेमधल्याच आहेत. ह्या महत्वाच्या दुष्काळ फॅमिन कोड आहे. हा फॅमिन कोड सध्या पण खूप उपयोगात येणारा आहे. त्यानंतर लॉर्ड लिटनच्या काळात, अजून लॉर्ड लिटनच्या काळात लोक नाराज होईत असं अजून एक काम केलं. ते कोणतं काम केलं तर 1 जानेवारी 1877 बघा, 1 जानेवारी 1877 या दिवशी काय केलं, दिल्ली दरबार भरवला. दिल्ली दरबार भरून काय केलं, इंग्लंडची जी राणी होती व्हिक्टोरिया हिला कैसर ए हिंद, कोणती कैसर ए हिंद म्हणजेच भारताची सम्राज्ञी ही पदवी दिली. बघा लॉर्ड लिटननं काय केलं, 1 जानेवारी भारतात या कालावधीतच दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ पडलेला असताना त्यानं काय केलं, दिल्ली दरबार भरवला आणि त्यात काय केलं, इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिला कैसर ए हिंद म्हणजेच भारताची सम्राज्ञी ही पदवी दिली. आता तुम्हाला वाटेल की फक्त दिल्ली दरबार तर भरवला आणि इंग्लंडच्या राणीला ही पदवी दिली, पण याच्यात लोकांना राग येण्यासारखं काय आहे
तर लोकांना राग येण्यासारखं काय आहे, तर हा दिल्ली दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये राणी व्हिक्टोरियाला जरी कैसरी हिंद ही पदवी दिली असली तर त्या दरबारात प्रत्यक्षात राणी व्हिक्टोरिया हजर नव्हती, ती भारतात आलीच नाही. तिला फक्त भारतात ती पदवी देण्याचा कार्यक्रम भारतात आयोजित केला आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केला गेला. खूप मोठ्या प्रमाणावर खर्च कसा केला गेला, तर त्यासाठी भारतातील सर्व संस्थानं, जवळजवळ 500-600 संस्थानिक होते, त्यांना दिल्लीला बोलावलं गेलं. त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था ही सरकारतर्फे करण्यात आली. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. त्याचबरोबर इतर अजून काही मान्यवर जे नेते होते त्यांना बोलून मोठ्या प्रमाणावर खर्च केला गेला. म्हणजे 1876 ते 78 या कालावधीत दुष्काळावर खर्च करणं अपेक्षित असताना लॉर्ड लिटननं काय केलं, दिल्ली दरबारावर खर्च केला. त्यामुळे लोक लॉर्ड लिटनवर नाराज झाले. बघा, त्यानंतर 1878लाच लॉर्ड लिटनने एक कायदा केला, तो म्हणजे शस्त्रबंदी कायदा केला. शस्त्रबंदी कायदा केला. आता हा शस्त्रबंदी कायदा कुणासाठी केला, तर भारतीयांसाठीच लागू केला. शस्त्रबंदी कुणाला केली, भारतीयांना. पण शस्त्रबंदी कशी केली, तर या कायद्यानुसार विनापरवाना शस्त्र वापरण्यास भारतीयांवर बंदी घातली. म्हणजे 1878चा जो शस्त्रबंदी कायदा होता त्यानुसार भारतीयांना जर शस्त्र वापरायचं असेल, तलवार किंवा इतर अजून काही शस्त्र असतील, ती जर वापरायची असतील तर त्यासाठी काय करावं लागायचं, इंग्रजांची परवानगी घ्यावी लागायची. असा हा कायदा केला. त्यामुळे पण भारतीय लोक लिटनवर नाराज झाले. त्यानंतर 1878 बघा, 1878 या सालीच काय केलं, त्यानं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट केला. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे त्यालाच अजून दुसरं नाव काय आहे, देशी वृत्तपत्र कायदा. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजेच देशी वृत्तपत्र कायदा कधी केला, 1878ला केला. आणि या कायद्यानुसार काय केलं, देशी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली. देशी तर शब्द महत्वाचा आहे. देशी, देशी म्हणजे फक्त जी भारतीय वृत्तपत्र होती, भारतीय भाषांमधली वृत्तपत्र होती. इंग्लिश भाषेमधून निघणाऱ्या वृत्तपत्रांवर बंधन नाही ती घातली, तर भारतीय भाषांमधून म्हणजे देशी वृत्तपत्र होती त्यांची मुस्कटदाबी केली. म्हणजे त्यांच्यावर जाचक अशी बंधनं घातली. भारतीय जी वृत्तपत्र त्यांच्यावर जाचक अशी बंधनं घातली. त्यामुळे ह्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टलाच किंवा देशी वृत्तपत्र कायदा होता त्याला भारतीयांनी याच्या कायद्यावर टीका करण्यासाठी ह्या कायद्याला अजून एक नाव दिलं. याला एक नाव दिलं, तो म्हणजे द गॅगिंग ऍक्ट असं यालाच म्हटलं जातं. हे पण भारतीयांनी केलेली काय आहे, टीका आहे. द गॅगिंग ऍक्ट हा देशी वृत्तपत्र कायदा आहे, त्याच्यावर भारतीयांनी काय टीका केली, द गॅगिंग ऍक्ट अशी याच्यावर टीका केली. म्हणजे मुस्कटदाबी करणारा कायदा अशी त्याच्यावर टीका केली. त्यानंतर 1879 मध्ये काय केलं, लॉर्ड लिटननं स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस सुरू केली. म्हणजे हा कायदाच केला, स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट हा कायदा केला. स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट हा कायदा केला. या कायद्यानुसार काय केलं, तर सरकार काय करणार, तो उच्च कुळातील भारतीयांना प्रांत सरकारच्या शिफारशीवर सरकारी नोकरीत नियुक्त करणार होतं. बघा, हा स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट यानुसार काय केलं, तर इंग्रज सरकार काय करणार होतं, उच्च कुळातील जे मुलं आहेत त्या मुलांना काय करणार होतं, सरकारी नोकरीत घेणार होतं. म्हणजे इथं मुद्दा लक्षात येईल की तोपर्यंत 1879 पर्यंत काय व्हायचं की सरकारी नोकरीत येण्यासाठी ICS ची परीक्षा घेतली जायची इंग्लंडमध्ये. आणि ती परीक्षा खूप टफ होती, खूप अवघड परीक्षा होती. त्या अवघड परीक्षा देऊन सामान्य कुटुंबातील मुलगा सुद्धा प्रशासनात येऊ शकायचा. पण हा कायदा लिटनने केल्यामुळे काय झालं, जी राजघराण्यातली मुलं आहेत, जे काहीच कष्ट करत नाहीत, फक्त राजघराण्यात जन्माला आला एवढ्या कारणावरून त्याला सरकारी नोकरीत काय प्रवेश मिळू लागला याच्यानुसार. यामुळे सुद्धा भारतीय लोक लॉर्ड लिटनवर नाराज झाले. त्याचबरोबर लॉर्ड लिटननं काय केलं, जी महत्वाची जी क्लास 1 ऑफिसर्स घडवण्यासाठी इंग्लंडमध्ये जी परीक्षा व्हायची ती म्हणजे ICS ची परीक्षा. ICS ही स्पर्धा परीक्षा म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही एक्झाम व्हायची. तिचं वय, तिला परीक्षेला बसणाऱ्या मुलांचं वय किती केलं, 21 वरून 19 वर्ष एवढंच केलं. 21 वरून 19 वर्ष एवढंच ICS या परीक्षेला बसणाऱ्या मुलांचं वय केलं. म्हणजे बघा किती अडचणीचं काम केलं. कारण ICS ची परीक्षा व्हायची इंग्लंडमध्ये आणि भारतातून तो मुलगा इंग्लंडमध्ये जाऊन एक्झाम देणार आणि तो मुलगा किती वर्षाचा पाहिजे, 19 वर्षांचाच जास्ती असतं पाहिजे. म्हणजे त्यासाठी बघा इंग्लंडला जाणं पण त्यावेळी सोपं नव्हतं. इंग्लंडला जायला 6 ते 8 महिने लागायचे त्यावेळेस. कारण त्यावेळेस इंग्लंडला जाण्यासाठी विमानं नव्हती, बोटीतून प्रवास करायला लागायचा.
हा बोटीतील प्रवास पण खूप खडतर होता, कारण पूर्णपणे समुद्रातून प्रवास करावा लागायचा. खाण्यापिण्याच्या चांगल्या सुविधा नव्हत्या, चांगलं खायला प्यायला त्या बोटींवर मिळत नव्हतं. असा भयंकर प्रवास करून 19 वर्षांपेक्षा कमी वर्षाचा मुलगा इंग्लंडमध्ये जाणार, तिथल्या स्थानिक मुलांशी स्पर्धा करून ही एक्झाम देऊन पास होणार, अशी जाचक अट कुणी लॉर्ड लिटननं भारतीय मुलांवर लादली. आता आपण पुढे बघूया. तर यामध्ये ना ज्या लॉर्ड लिटननं ज्या 2 जाचक गोष्टी केलेल्या होत्या, त्या जाचक गोष्टी पुढे जाऊन काय केलं तर काय पुढल्या व्हॉइसरॉयनी त्या बंद केल्या. त्यामध्ये काय, लिटननं जे ICS ची आताच मी सांगितलं 19 वर्षांची अट, 21 वरून 19 वर्ष ही जी वयोमर्यादा केली होती लॉर्ड लिटननं, ती पुन्हा 21 वर्षे असं करण्याचं काम कोणी केलं तर लॉर्ड रिपन यानं केलं. लॉर्ड रिपन यानं पुढे जाऊन काय केलं ते आपण पुढल्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. लॉर्ड लिटननं जी ICS ची वयोमर्यादा 19 वर्ष केली होती, ती वाढवून पुन्हा 21 वर्ष कोणी केली, लॉर्ड लिपननं केली. त्यानंतर लॉर्ड लिटननंच मगाशी मी सांगितलं उच्च कुळातील मुलांना सरकारी नोकरीत घेण्यासाठी जी सर्व्हिस सुरू केली होती, म्हणजे स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस सुरू केली होती, ती लॉर्ड लॅन्सडाऊन पुढल्या काळात ती बंद केली. ह्याच्यावर पण प्रश्न येतो तो म्हणजे लॉर्ड लिटननं जी ICS ची वयोमर्यादा 21 वरून 19 वर्ष केली होती, ती पुन्हा 21 वर्ष कोणी केली तर ती लॉर्ड रिपननं केली. त्यानंतर लॉर्ड लिटनने सुरू केलेली स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस कोणी बंद केली तर ती लॉर्ड लॅन्सडाऊन याने बंद केली. हे मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढला महत्वाचा व्हॉइसरॉय आहे तो म्हणजे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनचा कालावधी आहे 1880 ते 1884. 1880 ते 1884 या दरम्यान हा भारताचा व्हॉइसरॉय होता. आणि लॉर्ड रिपनचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर हा भारतातील सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय आहे. बघा, लॉर्ड लिटन जो होता तो कोण होता, भारतातील सगळ्यात अप्रिय व्हॉइसरॉय पैकी एक होता लॉर्ड लिटन. पण त्याच्यानंतरच आलेला जो लॉर्ड रिपन आहे तो कोण आहे, भारतातील सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय आहे. तर हा भारतातील सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय काय आहे त्याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्या आधी लॉर्ड रिपनच्या कालावधीत कोणत्या घडामोडी घडल्या त्या बघूया. तर लॉर्ड रिपननं काय केलं, 1881 पासून काय केलं, भारतात नियमित जनगणनेला सुरुवात केली. भारतात नियमित जनगणनेला कुणी सुरुवात केली, लॉर्ड रिपन यांनी. मुद्दा लक्षात घ्या. पाठीमागातल्याच मी स्लाइड मध्ये काय सांगितलं होतं की भारतात पहिली जनगणना कोणी घडवून आणली तर लॉर्ड मेयो. बघा, लॉर्ड मेयो यानं काय केली, भारतात पहिली जनगणना घडवून आणली. पण ती नियमित स्वरूपातील पहिली नव्हती. त्यानं अशीच एक जनगणना करायचं त्याच्या लक्षात आलं, त्यामुळे त्याने अशीच एक रॅन्डमली जनगणना घडवली. ती 1872ला लॉर्ड मेयोनं जनगणना कधी घडवली तर 1872ला पहिली, पण ही अनियमित स्वरूपाची जनगणना होती. लॉर्ड मेयोनं केलेली जनगणना ही कशी होती, अनियमित स्वरूपाची होती. तर नियमित दर 10 वर्षांनी जनगणना करण्याची जी सुरुवात आहे, आता दर 10 वर्षांनी जनगणना होते. आता 10 वर्षांनी म्हणजे 2021ला झाली नाही, मोदी सरकारने ते केली नाही, पण नियमित जनगणनेला सुरुवात कोणी केलेली आहे, लॉर्ड रिपन याने केली 1881ला. हे महत्वाचं आहे. त्यानंतर 1881ला लॉर्ड रिपनने एक महत्वाचा कायदा केला, तो म्हणजे पहिला फॅक्टरी ऍक्ट संमत केला. पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणाच्या कालावधीत संमत झाला तर लॉर्ड रिपनच्या कालावधीत. रिपनच्या कालावधीत पहिला फॅक्टरी ऍक्ट संमत झाला. तर फॅक्टरी ऍक्ट म्हणजे काय हे लक्षात घ्या. तर जे खाजगी कारखाने असायचे, खाजगी कारखाने म्हणजे महत्वाचे कोणते कारखाने असायचे त्यावेळी तर कापड गिरणी असायच्या, महत्वाच्या कापड गिरण्या किंवा ताग गिरणी असायच्या. कापड गिरण्या किंवा ताग गिरणी असायचे किंवा लोह पोलाद उद्योग पण असायचे. तर अशा ठिकाणी हा कायदा लागू होता, अशा ठिकाणी हा फॅक्टरी ऍक्ट लागू होता, त्याला फॅक्टरी म्हणायचे. तर या कायदा पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणी संमत केला तर लॉर्ड रिपन यानं. आणि या कायद्यानुसार काय केलं तर 7 वर्षांपेक्षा कमी, बघा हे कायद्यात पुढे परत आता बदल होत गेले आहेत आणि आता 18 वर्षांच्या खालील मुलांना अशा फॅक्टरीमध्ये काम करायला भारत सरकारनं बंदी घातलेली आहे. पण सुरुवातीला हा पहिला कायदा होता. त्याच पहिला नियम काय केला तर 7 वर्षांना, आपल्याला आश्चर्य वाटेल की 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना पण त्यावेळेस कामाला जुंपलं जायचं, कामाला लावलं जायचं.
तर या पहिला फॅक्टरी ऍक्ट संमत करून लॉर्ड रिपननं काय केलं तर 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घातली. बघा, लॉर्ड रिपननं काय केलं, पहिला फॅक्टरी ऍक्ट संमत करून 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी घातली फॅक्टरी ऍक्ट करून. म्हणजे 7 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सुद्धा कामावर लावलं जायचं. आता पुढे बघा, त्यानंतर 1882 ला लॉर्ड रिपननं काय केलं तर लॉर्ड लिटननं जो मगाशी मी सांगितला होता एक कायदा केला होता, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजेच काय, देशी वृत्तपत्र कायदा. म्हणजे भारतीय भाषांमधली जी वृत्तपत्र आहेत त्यांच्यावर बंधनं घालणारा हा कायदा होता. तो कोणी केला होता, लॉर्ड लिटननं. पण तो कायदा कोणी रद्द केला, लॉर्ड रिपन यानं. म्हणजे लॉर्ड रिपन यानं 2 अशा गोष्टी बदलल्या ज्या लॉर्ड लिटननं सुरू केल्या होत्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे काय तर हा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करून टाकला. त्याचबरोबर लॉर्ड लिटननं एक अजून केलेला बदल लॉर्ड रिपन याने बदलला. तो म्हणजे काय तर ICSच्या परीक्षेला बसण्याची जी वयोमर्यादा आहे ती लॉर्ड लिटननं 19 वर्ष केली, ती पुन्हा वाढवून लॉर्ड रिपननं 21 वर्ष केली. त्यानंतर लॉर्ड रिपन यांनीच याच्या कालावधीतच काय झालं तर प्राथमिक शिक्षणासंबंधीचं विल्यम हंटर कमिशन आलं भारतात. विल्यम हंटर कमिशन किंवा त्यालाच काय म्हणतात, विल्यम हंटर आयोग. विल्यम हंटर आयोग किंवा अनेक वेळा त्याला विल्यम हंटर असं न म्हणता फक्त हंटर आयोग एवढ्याच नावाने त्याला ओळखलं जातं किंवा फक्त हंटर कमिशन एवढ्याच नावाने त्याला ओळखलं जातं. तर हे जे हंटर कमिशन होतं ह्याच्यावर प्रश्न काय येतो तर हंटर कमिशन हे कशा संबंधी होतं तर महत्वाचं लक्षात ठेवा, हंटर कमिशन हे प्राथमिक शिक्षणासंदर्भात होतं. प्राथमिक शिक्षणासंदर्भात परीक्षेला प्रश्न येतो की हंटर कमिशन कशा संदर्भात होतं आणि खाली पर्याय असतात, प्राथमिक शिक्षणासंदर्भात, माध्यमिक शिक्षणासंदर्भात, महाविद्यालयीन शिक्षणासंदर्भात, प्रौढ शिक्षणासंदर्भात. इथं मुलं फसतात. इथं आपल्याला खात्रीशीर माहित पाहिजे की हंटर कमिशन किंवा हंटर आयोग हा प्राथमिक शिक्षणासंबंधी होता. प्राथमिक शिक्षणासंबंधी होता हंटर कमिशन. आणि या हंटर कमिशन पुढं भारतातल्या काही महत्वाच्या त्या काळातल्या ज्या व्यक्ती होत्या त्यांनी साक्ष दिली. साक्ष दिली म्हणजे काय केलं तर ह्या हंटर कमिशनकडे काय आपल्या शिफारशी सांगितल्या, आपल्या काय प्राथमिक शिक्षण भारतात कसं असावं या संदर्भातल्या स्वतःच्या कल्पना किंवा आयडियाज सांगितल्या. तर अशा अनेक लोकांनी हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. पण त्यामधले जे आपल्या महाराष्ट्रातले असणारे अत्यंत महत्वाच्या 2 व्यक्तींच्या विषयी आपल्याला माहिती पाहिजे की ज्या 2 व्यक्तींनी काय केलं, हंटर कमिशन पुढं प्राथमिक शिक्षणासंदर्भातले आपले विचार मांडले. त्यामधलं पहिलं व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले त्यावेळेस होते. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं, हंटर कमिशन पुढं साक्ष दिली आणि प्राथमिक शिक्षणासंदर्भातला एक अत्यंत महत्वाचा विचार मांडला. तो विचार कोणता तर प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत व्हावं. बघा, प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं तर झालं पाहिजे. सर्व जी मुलं आहेत 14-15 वर्षांच्या आतली त्या प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं पाहिजे आणि त्याचबरोबर ते काय झालं पाहिजे, मोफत झालं पाहिजे. अशी भारतातच नाही संपूर्ण जगात पहिल्यांदा मागणं करणारं व्यक्तिमत्व कोण आहे, महात्मा ज्योतिबा फुले. जगात पहिल्यांदा अशी मागणी महात्मा फुलेंनी केली आहे की प्राथमिक शिक्षण हे कसं झालं पाहिजे, मोफत आणि सक्तीचं झालं पाहिजे. हे महात्मा फुले यांनी पहिल्यांदा मागणी केली. तशीच पंडित रमाबाई यांनी पण काय केली, प्राथमिक शिक्षणासंदर्भात काय मागणी केली. याच्यावर तुम्हाला हा प्रश्न येतो की प्राथमिक शिक्षणासंबंधीच्या हंटर आयोगासमोर किंवा हंटर कमिशन समोर खालीलपैकी कोणी साक्ष दिली. त्यामध्ये एकतर महात्मा फुले हे नाव असेल किंवा पंडित रमाबाई यांच्यापैकी कुणाचं नाव असेल ते तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचं आहे. आता बघा, लॉर्ड रिपन विषयीच आपण माहिती बघतोय. ही पुढली स्लाइड लॉर्ड रिपन यांच्या विषयीच आहे. तर लॉर्ड रिपननं 1882 साली लॉर्ड रिपननं 1882 साली काय केलं, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याला आपण काय म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. किंवा नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका यांना पण काय म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. तर अशा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला पहिल्यांदा भारतात, लॉर्ड रिपन यांनी केलाय. लॉर्ड रिपन यांनीच काय केलं, 1882 ला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला. म्हणून लॉर्ड रिपनलाच काय म्हटलं जातं तर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं म्हटलं जातं. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक
असं कुणाला म्हटलं जातं? लॉर्ड रिपन याला म्हटलं जातं. कारण लॉर्ड रिपन याने काय केलं? 1882 साली भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला. त्यानंतर पुढे 1883 ला लॉर्ड रिपननंच काय केलं? इल्बर्ट विधेयक मांडलं. इल्बर्ट विधेयक यालाच अजून काय म्हटलं जातं? इल्बर्ट बिल. इल्बर्ट विधेयक किंवा इल्बर्ट बिल हे कुणाच्या कालावधीत मांडलं गेलं? लॉर्ड रिपनच्या कालावधीत. इल्बर्ट बिल कुणाच्या कालावधीत मांडलं गेलं? लॉर्ड रिपनच्या कालावधीत. आणि हे विधेयक मांडलं कोणी? तर इल्बर्ट यांनी मांडलं. इल्बर्ट नावाच्या व्यक्तीनं हे विधेयक मांडलं, पण कुणाच्या कालावधीत मांडलं? लॉर्ड रिपनच्या कालावधीत. तर हे इल्बर्ट विधेयक काय होतं? तर या विधेयकामध्ये ज्या तरतुदी होत्या त्यानुसार काय होतं? तर भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपी आहेत त्यांचे खटले चालवण्याचा अधिकार या विधेयकामुळे मिळणार होता. म्हणजे हे विधेयक पारित झाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होणार होतं. आणि त्या होणाऱ्या कायद्यानुसार काय भारतीय न्यायाधीशांना कोणता अधिकार मिळणार होता? तर युरोपियन आरोपींचे खटले जे न्यायालयात चालवायचे आहेत ते चालवण्याचा अधिकार कुणाला मिळणार होता? भारतीय न्यायाधीशांना मिळणार होता. पण हे जे इल्बर्ट विधेयक आहे त्याला युरोपियनांनी विरोध केला आणि त्यासाठी त्यांनी कारण काय सांगितलं? तर भारतीय लोक हे रानटी आहेत आणि त्यांच्या पुढे जर आमचे खटले चालवले तर ते आम्हाला भयानक शिक्षा देतील. त्यामुळे युरोपियनांनी याला विरोध केला. पण हे सुधारित स्वरूपात ह्याच विधेयक पारित नव्हता, त्याच्यात थोडे बदल करून पुढल्या कालावधीत ते पारित झालं. बघा, त्यानंतर लॉर्ड रिपननं अजून महत्वाचं काम काय केलं? तर ते पाठीमागात मी सांगितलं ICS परीक्षेची वयोमर्यादा पुन्हा काय केली? 19 वरून 21 वर्ष केली. ICS परीक्षेची वयोमर्यादा 19 वरून 21 वर्ष कोणी केली? लॉर्ड रिपन यांनी. लॉर्ड लिटन याने ते काय केली होती? 21 वरून 19 वर्ष केली होती. ती बदलून लॉर्ड रिपन यांनी 19 वरून 21 वर्ष केली. त्यानंतरचा महत्वाचा व्हायसरॉय आहे तो म्हणजे लॉर्ड डफरीन. बघा, लॉर्ड डफरीन हा 1884 ते 1888 या दरम्यान भारताचा व्हायसरॉय होता. तर लॉर्ड डफरीनच्या कालावधीत सर्वात महत्वाची घडामोड काय झाली? तर 28 डिसेंबर 1885 या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना काय झाली? 28 डिसेंबर 1885 ला. आणि स्थापना कुठे झालेली आहे? ही स्थापना झाली मुंबई या ठिकाणी. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे सध्या जो राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आहे, मल्लिकार्जुन खरगे त्याचे अध्यक्ष आहेत, राहुल गांधी ज्या पक्षात आहेत तो पक्ष म्हणजे हाच पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्याची स्थापना काय झाली? 28 डिसेंबर 1885 या दिवशी. आणि या पक्षाचं महत्व स्वातंत्र्य कालावधीनंतर या पक्षानं चांगलं काम केलं, खराब काम केलं हा नंतरचा विषय आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातला सर्वात मोठा पक्ष आणि भारतीय स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारा पक्ष कोणता आहे? तर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. त्याची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885 या दिवशी झाली. आणि त्यावेळेस भारताचा व्हायसरॉय होता लॉर्ड डफरीन. हे महत्वाचं आहे. पुढे नंतर आपल्या याच्यावर लेक्चर होणार आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी. आपण सर्व माहिती बघणार आहोत. आता फक्त लॉर्ड डफरीनशी संबंधित आपली ही माहिती आपण बघतोय. त्यानंतर डफरीनच्या कालावधीतच काय झालं? लॉर्ड डफरीन यांची जी पत्नी होती म्हणजे बायको होती तिने काय केलं? भारतीय स्त्रियांच्या आरोग्य सुधारण्यासाठी एक फंड, पैशाच्या स्वरूपातला एक फंड निर्माण केला. त्याला लेडी डफरीन फंड असं म्हणतात. लेडी डफरीन फंड कोणी स्थापन केला? तर तो लॉर्ड डफरीन यांच्या पत्नीनं स्थापन केला. कशासाठी स्थापन केला? तर भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी, भारतीय स्त्रियांचं आरोग्य सुधारण्यासाठी हा लेडी डफरीन फंड स्थापन केला गेला. त्यानंतरचा महत्वाचा व्हायसरॉय आहे तो म्हणजे लॉर्ड लॅन्सडाऊन हा 1888 ते 1894 या कालावधीत काय होता? भारताचा व्हायसरॉय होता. याच्या कालावधीत एक महत्वाचा कायदा झाला तो म्हणजे संमतीवय कायदा. हा कुणाच्या काळात झाला? लॉर्ड लॅन्सडाऊन याच्या काळात झाला संमतीवय कायदा. तर संमतीवय कायदा हा कशा संदर्भातला होता? बघा, संमतीवय कायदा होता विवाहा संदर्भातला.
विवाहासंबंधी होता. विवाह म्हणजे लग्नासंबंधी होता. म्हणजे लग्न करण्यासाठी मुलीचं वय किती असावं हे ह्या कायद्यानुसार ठरणार होतं. मुलीचं वय, कारण पूर्वी काय असायचं, पाळण्यात असतानाच मुलींचे लग्न लागायचे आणि बऱ्याच वेळी पाळण्यात असतानाच लग्न लागल्यामुळं त्या मुलीचा जर नवऱ्याचा मृत्यू झाला तर तिला कळत पण नसायचं, अशा कालावधीत ती मुलगी विधवा व्हायची, तिचं पुन्हा लग्नच व्हायचं नाही. त्यामुळे की अशा कमी वयात लग्न झाल्यामुळे अनेक अडचणी यायच्या. म्हणून त्याच्यावर उपाय म्हणून लॉर्ड लॅन्सडाऊनच्या कालावधीत काय झाला, संमती वयाचा कायदा झाला. आणि या संमती वयाच्या कायद्यानुसार काय झालं तर 12 वर्षांखालील मुलींचा विवाह बेकायदेशीर ठरवण्यात आला. बघा, 12 वर्षांखालील मुलींचा विवाह काय केला, बेकायदेशीर ठरवण्यात आला. कोणत्या कायद्यानुसार, संमती वय या कायद्यानुसार, संमती वय कायद्यानुसार. तर हा संमती वयाचा कायदा, विवाह संदर्भातला हा संमती वयाचा कायदा व्हावा म्हणून भारतातल्या एका समाज सुधारकानं खूप मोठे कष्ट घेतले. त्यांचं नाव पण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्यांचं नाव आहे बेहराम मलबारी. बेहराम मलबारी हे गुजरात मधले महत्वाचे गुजरात आणि महाराष्ट्र असे दोन्ही मधले हे महत्वाचे काय होते, समाज सुधारक होते. यांनी हे संमती वय जो कायदा झाला त्याचं विधेयक यांनी तयार केलं होतं. बेहरामजी मलबारी असं यांना म्हटलं जातं. बेहरामजी मलबारी असं यांना म्हटलं जातं. ह्या कायद्याचं विधेयक यांनी तयार केलं होतं. आणि असा कायदा व्हावा म्हणजे मुलींच्या लग्नासाठी मुलींचं एक कमीत कमी वय निश्चित करण्यात यावं, यासाठी खूप मोठे प्रयत्न कोणी केले, बेहरामजी मलबारी यांनी केलं. पण याला समाजातल्या लोकांनी खूप विरोध केला, कारण समाजातल्या त्यावेळच्या लोकांना ही गोष्ट पटणारी नव्हती. त्यांना वाटायचं 12 वर्ष म्हणजे खूप वर्ष वय होतंय मुलीचं लग्न करण्यासाठी, त्याच्या आधीच तिचं लग्न झालं पाहिजे. तरी पण हा लॅन्सडाऊन हा महत्वाचा कायदा केला. त्यानंतर लॉर्ड लॅन्सडाऊनच्या कालावधीतच भारत आणि अफगाणिस्तान, बघा, भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एक सीमारेषा आखली गेली. ती सीमारेषा कोणती आहे, डुरँड लाईन असं तिला म्हटलं जातं. डुरँड लाईन, बघा, डुरँड लाईन. भारत व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सीमारेषा आखली गेली, म्हणजे बाउंड्री आखली गेली आणि तिला नाव काय आहे, डुरँड सीमारेषा. भारत व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान अजूनही कोणती सीमारेषा आहे तर डुरँड हीच सीमारेषा आहे. डुरँड हीच सीमारेषा आहे. परीक्षेला त्याच्यावर पण प्रश्न होतो. तर ही सीमारेषा कोणाच्या कालावधीत आखली गेली, लॉर्ड लॅन्सडाऊन यांच्या कालावधीत आखली गेली. त्यानंतर लॉर्ड लॅन्सडाऊनचं महत्वाचं काम काय, तर याआधी मी सांगितलेलंच आहे की लॉर्ड लिटननं जी एक सर्व्हिस सुरू केली होती ती म्हणजे स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस. स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस जी लॉर्ड लिटननं सुरू केली होती उच्च काळातील लोकांना थेट सरकारी नोकरीत घेण्याची, ती स्टॅट्युटरी सिव्हिल सर्व्हिस कोणी बंद केली, लॉर्ड लॅन्सडाऊन यानं बंद केली. तर अशा पद्धतीने आपण लॉर्ड लॅन्सडाऊन याच्याविषयी माहिती बघितली. तर विद्यार्थी मित्र हो, बंगालचे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल आणि भारताचे व्हाईसरॉय, या मालिकेतील हा आपला होता दुसरा भाग, म्हणजे दुसरं लेक्चर होतं. तर अशा पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जे भारताचे व्हाईसरॉय होते ते आपले पूर्णपणे बघणार आहोत. यानंतर तिसरा भाग येईल. त्याचबरोबर जो आधुनिक भारताचा इतिहास आहे त्याच्यामधले सर्व टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. त्यामध्ये मग 1857चा उठाव असेल किंवा त्यानंतर काँग्रेस, जो आता मी सांगितलं राष्ट्रीय काँग्रेस, त्याच राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याच्या अधिवेशनाविषयी सर्व माहिती असेल, किंवा काँग्रेसनं दिलेला स्वातंत्र्य लढा असेल, महात्मा गांधींचा लढा असेल, हे सर्व भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा भाग आपण बघणार आहोत. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. इथंच थांबूया, नंतर भेटूया पुढल्या भागात. नमस्कार.